जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स आणि महाराष्ट्र पोलीस यांच्यातर्फे रेझिंग डे निमित्त कार्यक्रमाचे आयोजन संस्थेच्या सभागृहात करण्यात आले। यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त अजय परमार, सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप दाईगडे, पोलीस निरीक्षक गुन्हा शाखा उत्तम भजनावळे, सायबर तज्ज्ञ पुष्पक शहा, अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष ॲडव्होकेट शार्दुल जाधवर आदी उपस्थित होते। आज संपूर्ण जग तंत्रज्ञानाने व्यापले आहे। तंत्रज्ञानाचे जसे फायदे आहेत तसेच तोटे देखील आहेत। जगाच्या कानाकोपऱ्यात दररोज तंत्रज्ञान बदलत आहे। सायबर गुन्ह्याच्या हजारो तक्रारी देखील दाखल होत आहेत। आता घरफोडी, चोरी, दरोडा याचे प्रमाण कमी होऊन सायबर गुन्ह्यामध्ये लक्षणीय वाढ होत असल्याचे परिमंडळ 3चे पोलीस उपआयुक्त संभाजी कदम यांनी सांगितले। आमच्या पोलीस खात्यात महाराष्ट्र पोलीस दलातर्फे 2 जानेवारी ते 8 जानेवारीपर्यंत पोलीस रेझिंग डे असा आयोजित केलेला असतो। म्हणजे वरिष्ठ DG मॅडम आणि इतर सर्व अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस आणि जनता याच्यामध्ये कसा सुसंवाद साधता येईल आणि जनतेला आपल्या पोलीस खात्याबद्दल जास्तीत जास्त माहिती मिळून त्याच्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याकरिता कशा प्रकारे सगळ्यांचं योगदान त्याच्यात मिळेल याकरिता हा तळागाळापासून तर संपूर्ण महाराष्ट्र सगळ्या संस्था, सगळ्या शिक्षण संस्था, सगळ्या लोकांना, जनतेला यांना ही माहिती देण्याकरता हा प्रोग्राम असतो। याकरता आम्ही विविध प्रोग्राम अरेंज करत असतो। त्याच्यासाठी प्रत्येक शाळेत, त्याच्यानंतर कॉलेजमध्ये, प्रत्येक ठिकाणी पोलिसांची काय आपली भूमिका असते समाजाच्या प्रती त्याबाबत आम्ही जागृत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतो। आज या ठिकाणी जाधवर इन्स्टिट्यूट या ठिकाणी आम्ही सिंहगड पोलीस ठाण्याच्या वतीने अवेअरनेस इन सायबर सिक्युरिटी याच्याबद्दल एक विशेष प्रोग्राम आयोजित केलेला आहे। आपले संस्थेचे जाधवर साहेब आणि त्यांच्या सगळे शिक्षण मंडळी आणि सगळ्या संस्था चालक यांनी आम्हाला चांगल्या प्रकारे त्याच्यात सहभाग आणि प्रतिसाद दिलेला आहे। त्याकरता आम्ही सर्व विद्यार्थ्यांना आणि तसेच या कार्यक्रमात जेवढे सम्मिलित होणार आहेत त्या सर्वांना आमच्यातर्फे सायबर वरती एक चांगलं लेक्चर देणार आहे। आपण मुलांना तसेच समाजाला सायबर सिक्युरिटी याचा काय उपयोग आहे आणि कशा प्रकारे मोठ्या प्रमाणात आता त्या सायबर गुन्हे वाढत आहेत आणि प्रचंड प्रमाणात जो आर्थिक नुकसान होतं आहे सोसायटीचा त्याच्यातनं वाचण्याचे काय पर्याय आहेत का, त्या परीने काही जी काही माहिती असेल ती त्यांना उपयुक्त माहिती आम्ही देण्याचा प्रयत्न करत आहोत। आणि याच रेझिंग डेच्या अनुषंगाने मी जनतेला हेही सांगतो की पोलीस हे आपल्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी मदतीकरिता उपलब्ध असतात। त्यांचा रोल तुम्ही जाणून घ्यावा आणि त्यांची मदत ही सतत तुमच्यासाठी असते। ते अवेअरनेस सर्व जनतेने त्याच्यामध्ये उपयोग घेऊन त्याचा माहिती घेऊन त्याप्रमाणे पोलिसांची मदत आणि पोलिसांचं सहकार्य आणि सगळ्या जनतेच्या सहकार्याशिवाय आपण कायदा व सुव्यवस्था ही राखू शकत नाही। याचा फक्त त्यांनी प्रत्येकाला माहिती मिळावी असंच आमचं ध्येय असतं आणि वरिष्ठांचे मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी मिळत असतात। त्याप्रमाणे आम्ही प्रत्येक ठिकाणी कार्यक्रम राबवून जनतेमध्ये याबद्दल प्रसार करायचा प्रयत्न करत असतो। नमस्कार। पोलिसांच्या पाल्यांसाठी विविध योजना राबवत शिष्यवृत्ती असेल, फीमध्ये सवलत असेल, त्याच्याबद्दल काय सांगता? नाही, खरोखरच जाधवर इन्स्टिट्यूट पोलिसांसंदर्भातच नाही इतर ठिकाणी बऱ्याचशा हे केलेल्या आहेत त्यांनी। आणि आत्ता ज्याप्रमाणे आम्ही त्यांना हा प्रपोज आमचे सिनियर PI दायंगडे साहेबांनी त्यांना सांगितलं तर ते उत्स्फूर्ततेने त्यांनी प्रतिसाद दिलेला आहे आणि आपण हा प्रोग्राम आयोजित करून घेत आहोत। पोलीस रेझिंग डे हा दरवर्षी 2 जानेवारीला आपण महाराष्ट्र पोलीस कडून साजरा करण्यात येतो। तसंच दरवर्षी प्रत्येक महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यातील आणि प्रत्येक कमिशनरेटमध्ये 2 जानेवारीपासून पोलीस रेझिंग डेच्या निमित्ताने वेगवेगळे विविध कार्यक्रम घेतले जातात। अवेअरनेस, जागरूकता, समाजामधील जे विद्यार्थी आहेत, पालक आहेत त्यांच्यासाठी एक जागरूकता कार्यक्रम घेतले जातात जेणेकरून समाजातील जी गुन्हेगारी आहे ती कमी व्हावी, त्याच्यावरती थोडासा वचक बसावा आणि प्रतिबंध व्हावा यासाठी विविध कार्यक्रम घेतले जातात।
त्यानुसार आज आम्ही जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट यांच्या सहयोगाने त्यांच्या शाळेमध्ये जी मुलं आहेत, जे विद्यार्थी आहेत, त्यांच्या संदर्भात आपण मोबाईल आणि सोशल मीडियाचा जो अवेअरनेस कार्यक्रम आहे तो आयोजित केलेला आहे. ही अतिशय चांगली गोष्ट आहे. माझी पण आत्ता मी नवीनच आलो या ठिकाणी, पण जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट आणि जाधवर जे आहेत त्यांच्या माध्यमातून पोलिसांसाठी बरेचशा सवलती देखील दिल्या जातात. त्यांच्याकडनं बरेचसे पुरस्कारही दिले जातात आणि त्यांचं नेहमीच आमच्या पोलीस स्टेशनला आणि पोलिसांना त्यांचं नेहमीच सहकार्य राहिलेलं आहे.